नमस्कार मंडळी, मी समाधान रत्न राठोड या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे. आपण आज पाहणार आहोत ग्रामपंचायतमधील सुरुवातीचा घटक म्हणजे ग्रामपंचायतमध्ये जाण्यापहिले आपल्याला उमेदवारी अर्ज भरून त्या ग्रामपंचायतमध्ये निवडून येऊन जावं लागत असतं. त्याची सुरुवातीची पायरी म्हणजेच हा उमेदवारी अर्ज आहे. उमेदवारी अर्जाकरता काय पात्रता असते आणि काय अपात्रता असते हे आपल्याला सुरुवातीला बघायचं आहे. उमेदवारी अर्ज सादर करण्याकरिता निवडणूक आयोगाकडून जी निश्चित करण्यात आलेली दिनांक आहे त्या दिनांकास उमेदवाराचे वय हे 21 वर्ष पूर्ण असावे. ग्रामपंचायत विद्यमान मतदार यादीमध्ये त्या उमेदवाराचे नाव समाविष्ट केलेले असावं. नाव समाविष्ट जर नसेल तर आपल्याला निवडणूक लढता येणार नाही आहे. कोणत्याही कायद्याखाली त्या व्यक्तीला ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून येण्यास अनर्ह किंवा अपात्र ठरवण्यात आलेलं नसावं. उदाहरणार्थ, त्या व्यक्तीने मागील निवडणुकीमध्ये निवडणूक लढवली आहे, परंतु त्याने ग्रामपंचायत निवडणुकीचा खर्च हा सादर केलेला नाही, निवडणूक खर्चाचा अहवाल सादर केलेला नाही, किंवा मान्य जिल्हा परिषद अध्यक्ष असो, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी असो, किंवा मान्य विभागीय आयुक्त असो, किंवा ग्रामविकास विभाग राज्य सरकार मुंबई मंत्रालय असो, यांच्यामार्फत त्या व्यक्तीला अपात्र करण्यात येऊ नये. जर तो अपात्र असेल तर निश्चित त्याला पुढील 5 ते 6 वर्ष निवडणूक लढता येत नाही. त्यानंतर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 13(2) नुसार जे व्यक्ती 1 जानेवारी 1995 रोजी त्यानंतर जन्मलेली असेल अशा व्यक्तीकडे किमान शालेय शिक्षणाची 7वी पास ही अट अनिवार्य करण्यात आलेली आहे. त्याला शाळेची TC मार्कशीट हे जोडणं उमेदवारी अर्जासोबत हे बंधनकारक करण्यात आलेलं आहे. त्यानंतर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 10(1) नुसार राखीव जागेकरता निवडणूक लढविण्यासाठी संबंधित व्यक्तीने सक्षम अधिकारी यांचे जातीचे प्रमाणपत्र व जात पडताळणी समितीकडे जी आपण प्रस्ताव दाखल केलेला असतो त्या प्रस्तावाची OC प्रत म्हणजे दुय्यम प्रत किंवा त्याची पोचपावती आणि त्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे आपण निवडून येऊन 1 वर्षाच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर करू याबाबतचं हमीपत्र हे सुद्धा जोडावं लागत असतं. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाचे कलम 14(1) नुसार त्या व्यक्तीस राज्य मंत्रिमंडळाने कोणत्याही कायद्याद्वारे अपात्र ठरविले असेल तर अपात्रतेचा कालावधी संपेपर्यंत ती व्यक्ती ग्रामपंचायत निवडणूक लढू शकत नाही. एखाद्या व्यक्तीला माननीय न्यायालयाने एखाद्या अपराधाबाबत 6 महिन्यापेक्षा जास्त जर सजा या ठिकाणी दोषी ठरवलेले असेल तर त्या व्यक्तीलासुद्धा ग्रामपंचायत निवडणूक लढवता येत नाही. मात्र सुप्रीम कोर्ट असो किंवा उच्च न्यायालय असो त्यामध्ये जर त्याला आपण काय म्हणता येईल त्याला थांबलेला असेल किंवा त्याच्यावर स्टे असेल तर त्या माणसाला निवडणूक लढविता येते. ग्रामपंचायत अधिनियम 14(1) नुसार संबंधित व्यक्तीस विकलमनाचा म्हणून राज्य सरकारने घोषित केलेला असेल अशी व्यक्तीसुद्धा ग्रामपंचायत निवडणूक लढू शकत नाही. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 14(1) नुसार एखाद्या व्यक्तीने राज्य शासन किंवा ग्रामपंचायत कर्मचारी म्हणून नेमणूक असेल तर अशी व्यक्तीसुद्धा ग्रामपंचायत निवडणूक लढू शकत नाही. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 14(1) नुसार एखाद्या व्यक्तीकडे ग्रामपंचायत, जिल्हा परिषद किंवा इतर कोणताही शेष फंड बाकी असेल, थकबाकी बाकी असेल अशी व्यक्तीसुद्धा या ठिकाणी निवडणूक लढू शकत नाही. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम 14(1) नुसार एखाद्या व्यक्तीने ग्रामपंचायत कामात स्वतः किंवा पती पत्नीमार्फत किंवा इतर भागीदारामार्फत जर ठेकेदारीमध्ये किंवा ग्रामपंचायतच्या कोणत्याही आर्थिक व्यवहारामध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या सहभाग असेल किंवा हितसंबंध जरी असेल तरी अशी व्यक्ती ग्रामपंचायत निवडणूक लढू शकत नाही किंवा लढविता येत नाही. याबाबत आम्ही कुठलंही याबाबत भागीदार नाही, याबाबत हमीपत्र द्यावं लागतं, त्यानंतर आपल्याला निवडणूक लढावं लागतं. 12 सप्टेंबर 2001 नंतर
तिसरे अपत्य असल्यास ग्रामपंचायत निवडणूकसुद्धा लढवता येत नाही, तो मात्र अपात्र ठरला जातो. एखादा ग्रामपंचायत सदस्य पंचायत समिती, जिल्हा परिषद किंवा इतरही आमदारकी खासदारकीमध्ये निवडून आलेला असेल तर त्याला परत ग्रामपंचायत सदस्यपदाचा राजीनामा 7 दिवसाच्या आत द्यावा लागतो. हे मात्र बंधनकारक आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम 14(1)(3) नुसार ज्या व्यक्तीकडे शासकीय जमिनीवर किंवा सार्वजनिक ठिकाणी अतिक्रमण केलेले आहे, ज्या व्यक्तीने सार्वजनिक ठिकाणी आणि सरकारी ई-क्लास जमिनीवर अतिक्रमण केलेलं आहे, अशी व्यक्ती ग्रामपंचायत निवडणूक लढू शकत नाही आणि निवडणूक लढल्यास तो मात्र 6 महिन्याच्या आत अपात्र नक्की होतो. हे मात्र नक्की आहे. 12 सप्टेंबर 2001 नंतर तिसरे अपत्याचा जन्म झाला असेल आणि त्यांनी एक मूल दुसऱ्याला दत्तक दिला असेल आणि नंतरही त्याला जर निवडणूक लढायची असेल तर त्याला ती निवडणूक लढता येत नाही. स्वतःचं मूल हे स्वतःचं मूल असतं. ते दत्तक घेतल्यानं आणि दत्तक दिल्यानं निवडणूक आयोगावर कुठलाच परिणाम होत नाही. दुसऱ्याची 10 मुलं जरी आपण दत्तक घेतले तरीही आपल्याला निवडणूक लढता येते. परंतु आपल्या स्वतःची मुलं जर दुसऱ्याला दत्तक देऊन आपल्याला निवडणूक लढता येत नाही, असा राज्य शासनाचा नियम आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम 39 नुसार एखाद्या व्यक्तीला स्वतःच्या ग्रामपंचायत सदस्य सरपंच पदाचा दुरुपयोग केल्यामुळे मान्य विभागीय आयुक्त यांनी अपात्र कलम 39(अ) नुसार अपात्र केला असेल तर अशी व्यक्ती पुढील 5 वर्षाकरता ग्रामपंचायत सदस्य होऊ शकत नाही. ती अपात्र आणि अनर्ह राहते. धन्यवाद. आजच्या या यूट्यूबमध्ये आज एवढंच आहे. भेटूया पुढच्या वेळेस 2-3 दिवसामध्ये नवीन याच्यासह.